नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपल्या आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उभे राहून पाणी पिल्याने काय काय दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात या संदर्भातली 3 महत्त्वाची दुष्परिणाम पाहूया. पहिलं म्हणजे उभे राहून पाणी पिल्यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे अपचन, पोट फुगणे, गॅसेस, ॲसिडिटी यासारखी आपल्याला समस्या जाणवू शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिणं टाळावं. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे संधिवाताचा धोका, म्हणजे गुडघेदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल तर हा संधिवाताचा धोका आपल्याला उद्भवू शकतो. त्यामुळे उभे राहून पाणी पिणे टाळावे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या किडनीवरती ताण येऊ शकतो. किडनीची गाळण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया नीट होत नाही. त्यामुळे किडनीवरती ताण येऊन आपल्याला त्याच्या देखील समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी तुम्ही जर पित असाल तर ते करणे आजपासूनच टाळावे. आणि जिथे शक्य नाही तिथे ॲटलिस्ट तुम्ही खुर्चीवरती बसून किंवा असा अद्दर बसून तोंडाला ग्लास, किंवा तुम्ही बाहेर असाल तर पाणी बॉटल असेल तुमच्याकडे तर ते तोंडाला लावून तुम्ही पाणी प्यावे. पण उभे राहून पाणी पिणे तुम्ही टाळावे. आणि पाण्याबद्दलचा म्हणजे उष्णपान कधी करावे किंवा जेवणामध्ये का जेवणानंतर, जेवणाआधी पाणी कसे प्यावे, शिळे पाणी प्यावे का, उकळून थंड केलेले पाणी प्यावे का, गरम पाणी प्यावे का, तर या संदर्भातला पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. तो तुम्ही नक्की जाऊन चेक करावा. आणि आपल्या आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तोपर्यंत आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. धन्यवाद.